जागतिक वारसा सप्ताहाचे औचित्य साधून भारतीय राष्ट्रीय कला व सांस्कृतिक वारसा न्यास इंटॅक्ट सोलापूर शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या वारसा फेरीचा दुसरा दिवस सोलापूरच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रशासकीय इतिहासाचे तेजस्वी दर्शन घडवत अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाला। सोलापूरच्या इतिहासाचे आंतरराष्ट्रीय स्वाभिमान म्हणून ओळख असणारे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचे स्मारक आणि ब्रिटिशकालीन वारसा जपणाऱ्या महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ऐतिहासिक इमारतीस ही वारसा फेरी भेटली। हा द्विदिवसीय उपक्रम सोलापूरच्या वारसा संवर्धनाच्या चळवळीला नवी दिशा देणारा ठरला। हिंदी चीनी मैत्रीचे अजरामर प्रतीक डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस स्मारक दुसऱ्या दिवसाची सुरुवात सोलापूरचे थोर मानवतावादी पुत्र आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृती स्मारकाच्या भेटीने झाली। ही वास्तू हिंदी चीनी मैत्रीचे एक अजरामर प्रतीक म्हणून सोलापूरकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे। फेरीच्या प्रारंभी डॉक्टर सीमंतिनी चाफळकर आणि सहसमन्वयक आर्किटेक्ट श्वेता कोठावळे यांनी द्वारकानाथ कोटणीस यांचे जीवनचरित्र थोडक्यात पण अत्यंत प्रभावीपणे उलगडले। या संग्रहालयाचे जतन हा आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक वारसा असून तो सोलापूरचा अभिमान आहे, म्हणून हा आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक वारसा इथून पुढे सर्व सोलापूरकर वासियांना व इतिहासप्रेमींना सहज भेट देण्यासाठी कायमस्वरूपी खुला असावा अशी तीव्र आशा उपस्थित नागरिक आणि इतिहासप्रेमींनी व्यक्त केली। त्यानंतर वारसा फेरीचा पुढील टप्पा महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर विभागाच्या ऐतिहासिक इमारत कार्यालयाच्या भेटीचा होता। ही ब्रिटिशकालीन वास्तू सुमारे शतकापूर्वीची असून वारसा जतन आणि संवर्धनाचे एक आदर्श असे सरकारी उदाहरण या निमित्ताने नागरिकांसमोर आले। अधीक्षक जाधव मॅडम यांचा सृजनशील पुढाकार। या कार्यालयाचे आणि परिसराचे पुनरुत्थान आणि रूप पालटवण्यामागे अधीक्षक अधिकारी भाग्यश्री जाधव मॅडम यांचे वैयक्तिक लक्ष आणि सृजनशील पुढाकार कारणीभूत ठरला आहे। त्यांनी अत्यंत बारकाईने अभ्यास करून आणि जुन्या दगडी बांधकामाला धक्का न लावता वारसा इमारतीच्या संवर्धनाचे उत्कृष्ट कार्य केले आहे। वास्तूच्या मूळ रचनेत कोणताही बदल न करता अनुषंगिक सुधारणा व स्वच्छता केल्यामुळे वास्तूच्या ऐतिहासिक मूल्यात भर पडली आहे। उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात वारसा फेरीचा समारोप करताना इंटॅक्ट सोलापूरचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र काटीकर यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे, विशेषतः अधीक्षक भाग्यश्री जाधव मॅडम यांचे त्यांच्या वारसा संवर्धनाच्या अतुलनीय कार्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त केले। पुढे हा वारसा चालू ठेवण्यासाठी आणि सोलापूरच्या या सुप्त इतिहासाचा जागर करण्यासाठी वारसा संबंधित छायाचित्र व माहिती प्रदर्शनी आयोजित करावी असे मत त्यांनी व्यक्त केले। याप्रसंगी बँक ऑफ इंडियाचे सोलापूरचे ट्रेनिंग सेंटर RCT यांचे संचालक दीपक वाडेवाले, वरिष्ठ प्रशिक्षक शिवानंद तळवळकर, कौशल्य प्रशिक्षक सौ सुलोचना टेकाळे, सौ तृप्ती पतंगे यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। तसेच सोलापूर महानगरपालिका उद्यान विभाग प्रमुख स्वप्नील सोलनकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव, अनिकेत जाधव, जगन्नाथ पाटील, उपअधीक्षक श्री अविनाश घाटके, निरीक्षक श्री विकास पवार, कार्यालय अधीक्षक श्री धनाजी पोवार, दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, सहाय्यक दुय्यम निरीक्षक रशीद शेख, योगेश गाडेकर यांची देखील मोलाचे सहकार्य लाभले।